विधानसभा निवडणुकी महायुती सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती। ही घोषणा पहिल्याच अर्थसंकल्पात पूर्ण होईल अशी आशा राज्यातल्या बळीराजाला होती। मात्र अजित पवारांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणाच झाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। विधानसभेत अर्थसंकल्पाचं वाचन संपताच विरोधकांनी याच मुद्द्यावर सभागृहात घोषणाबाजी केली आणि सभात्याग करत थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला। यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर घणाघात केला। कुठेही कर्जमाफी शेतकऱ्यांची मतं घेतली, 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू म्हणून सांगितलं, पण अद्याप कुठलाही कर्ज माफ झालेला नाही। या बजेटमध्ये कुठेही ती व्यवस्था केली गेली नाही। शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्याशी बेईमानी केली, शेतकऱ्याशी गद्दारी केली। हे गद्दार सरकार आहे। विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारला घेरल्यानं आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेलं सरकार शेतकऱ्यांसाठी काही तरतूद करणार का याकडेच लक्ष लागलंय।